रोज रात्री माझ्या दिराच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असे। माझी जाऊ खूप वर्षांपूर्वीच मरण पावली होती। दिराचं गुपित जाणून घेण्यासाठी एका रात्री मी त्याच्या खोलीत लपून बसले। जेव्हा मी पहिल्यांदा तो विचित्र आणि भयान आवाज ऐकला तेव्हा मी पूर्णपणे घाबरून गेले होते। गाढ झोपेतून जागी होऊन मी त्या आवाजाच्या दिशेने कान देऊ लागले। रात्रीची वेळ होती, सुमारे 1 वाजला होता। साऱ्या वाडीत ती विचित्र किंकाळी गुंजत होती। माझ्या खोलीत पूर्ण अंधार होता। मी साईड टेबलवरचा दिवा लावला आणि घड्याळाकडे बघितलं, पण माझा नवरा राकेश गाढ झोपेत होता। त्याला काहीही ऐकू येत नव्हतं। मी या वाडीत राकेशची पत्नी म्हणून नुकतीच आले होते। आमचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं। मी आणि राकेश दोघंही श्रीमंत घराण्यातून होतो, त्यामुळे आमच्या प्रेमविवाहाला कोणीही विरोध केला नाही। लग्नाच्या पहिल्या रात्रीच वाडीत एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्या होत्या। ती कोण होती? एवढ्या मोठ्या वाडीत असं काही घडत असताना कोणीही बाहेर येऊन पाहत नव्हतं। हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं। काही वेळानंतर आवाज थांबले। सकाळ झाली। राकेश आनंदी चेहऱ्याने उठवत होता। तो म्हणाला, मॅडम, हे शहर नाही, लवकर उठा। त्याचं बोलणं ऐकून मी हसले आणि उठले। काल रात्रीची घटना फक्त माझा भास होता का, असा विचार करत मी स्वतःला सावरलं। माझ्या खोलीतली ड्रेसिंग रूम खूप सुंदर होती। तयार होऊन मी बाहेर आल्यावर दिरानं माझं स्वागत केलं। माझ्यावर नोटांचा वर्षाव केला आणि मला बाहेर घेऊन गेला। गावातील स्त्रिया माझी एक झलक पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या। मी त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद दिला, पण तरीही काल रात्री ऐकलेले आवाज आणि त्यांचं रहस्य माझ्या मनातून काही केलं जात नव्हतं। वाड्याभोवती असलेलं घनदाट जंगल आणि तिथली विचित्र शांतता, हे सर्व माझ्या मनात नवी भीती निर्माण करत होतं। मी माझ्या खोलीत जाऊन दिवा लावून बसले। दिवसभर लोकांच्या येण्या जाण्याने गोंधळ सुरू होताच। राकेशशी माझी भेट फक्त रात्री होत असे, कारण दिवसभर तो पुरुष मंडळींसोबत व्यस्त असायचा। गावातील काही वेगळ्याच प्रथा होत्या, जिथे नवरा बायको एकमेकांसोबत कमी आणि इतरांसोबत अधिक वेळ घालवत असत। माझंही तसंच झालं होतं। रात्र झाली आणि मी खूप थकले होते, म्हणून मी झोपायचं ठरवलं। तेव्हा राकेश म्हणाला, तुला या गावच्या वातावरणाचा कंटाळा आला आहे वाटतं। त्याने मला प्रेमाने पाहिलं। मी हसत म्हणाले, राकेश, लवकरच आपण दिल्लीला परत जाण्याचा विचार करू। मला या वातावरणाची सवय नाही। माझं हे बोलणं ऐकून न जाणे का, पण राकेशच्या चेहऱ्यावरचं हास्यच गायब झालं। तो उशीला टेकून बसला आणि म्हणाला, सध्या ते शक्य नाही, पण मी प्रयत्न करेन। मी अर्धवट झोपेत असूनही त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, राकेश, मी गावात 2 दिवसही राहू शकत नाही, हे तुला चांगलंच माहीत आहे। इथल्या कपड्यांमध्ये, इथल्या राहणीमानात मला गुदमरल्यासारखं होतं। इथलं वातावरण खूप विचित्र आहे। मला इथे राहणं शक्य नाही। माझं हे बोलणं ऐकल्यावर तो खोल विचारात बुडाला। त्याने सिगारेट काढून पेटवली आणि शांतपणे ओढू लागला। मी मात्र झोपून गेले। पण मध्यरात्री परत एकदा एका मुलीच्या किंचाळ्याने माझी झोप मोड झाली। ती मुलगी मदतीसाठी आक्रोश करत होती। मी दचकून उठले आणि राकेशला जागं केलं। तो मला जड डोळ्यांनी पाहू लागला। मी घाबरलेल्या स्वरात म्हणाले, राकेश, कोणीतरी किंचाळत आहे। राकेशला माझ्याकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं, कसला आवाज? मला तर काहीच ऐकू येत नाही। त्याच्या या बोलण्यावर मला खूप आश्चर्य वाटलं। ते कसं शक्य होतं? मला तर त्या मुलीची किंचाळी स्पष्ट ऐकू येत होती, पण राकेशला का ऐकू येत नव्हती? मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, राकेश, तो मुलीचा आवाज आहे। तुला खरंच काही ऐकू येत नाही का? राकेश म्हणाला, मला तर काहीच आवाज ऐकू येत नाही। मला झोप येत आहे, मला त्रास देऊ नको। हे बोलून तो पुन्हा झोपी गेला। पण मी मात्र प्रचंड घाबरले होते। हा आवाज फक्त मला ऐकू येत होता का? माझ्या मनात सतत भीती पसरत होती। मी घाबरून राकेशला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या जवळच पडून राहिले। माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं। आता मला एक क्षणही या वाडीत राहायचं नव्हतं। मला भूतांची खूप भीती वाटायची। सकाळ झाली आणि मी राकेशकडे शहरात परत जाण्याचा हट्ट धरला। मी त्याला म्हणाले, मला शहरात परत जायचं आहे। इथे मला खूप भीती वाटते। गेले 2 दिवस मला कोणीतरी किंचाळल्याचा आवाज ऐकू येतो, जणू एखादी मुलगी मदतीसाठी हाक मारत आहे। मी इथे राहू शकत नाही। माझ्या डोळ्यात पाणी येण्याच्या बेताला पोहोचलं होतं। राकेश माझ्याकडे शांतपणे पाहत होता। तो वारंवार नजर चुकवत होता। शेवटी तो म्हणाला, बरीच वर्ष झालं या वाडीत असं होत आहे। कधी कधी लोकांना अशा आवाजांचा भास होतो, जसा तुला होतोय, पण याने आम्हाला कधीच नुकसान पोहोचवलं नाही। नाहीतर कोणीच इथे राहू शकलं नसतं। राकेशचं बोलणं ऐकून मला समाधान मिळालं नाही। मला फक्त शहरात जाण्याची वाट बघायची होती। सकाळच्या नाश्त्याच्या वेळी माझ्या दिराने राकेशला विचारलं, तू शहरात परत कधी जाणार आहेस? हे ऐकून राकेशच्या हातातला चहाचा कप हातातच राहिला। पण मी मनातल्या मनात आनंदी झाले होते की किमान कोणीतरी जाण्याचा विषय काढला। राकेश म्हणाला, तुमचं म्हणणं योग्य आहे। हे बोलताना त्याचा स्वर खूपच घाबरलेला वाटत होता। तो आपल्या मोठ्या भावाला खूप घाबरायचा। माझे दीर म्हणाले, ठीक आहे, वेळ आल्यानंतर जायचं ठरवा।
मग मी पटकन चहा संपवला आणि खुर्ची मागे सरकवत उभी राहिले. त्यानंतर मी म्हणाले, माझं आणि राकेशचं सामान भरायचं आहे. संध्याकाळपर्यंत जायचं आहे, त्यामुळे सामान पॅक करायला वेळ लागेल. माझं बोलणं ऐकून माझ्या मोठ्या दिराने राकेशकडे रागानं बघितलं आणि म्हणाला, तू हिला काहीच सांगितलेलं दिसत नाही बहुतेक. आणि मग माझ्याकडे वळून म्हणाला, बाळा, तू आता आमच्या घराची इज्जत आहेस. आमच्या घरातील स्त्रिया वाड्याच्या बाहेर पाऊलही ठेवत नाहीत. तू इथेच राहशील. शहरात फक्त राकेश जाईल. हे ऐकून मी स्तब्ध झाले. राकेशने ही गोष्ट मला आधी का सांगितली नाही याचं मला आश्चर्य वाटलं. माझे दीर राकेशला म्हणाले, तू तिला हे का नाही सांगितलंस की ती वाडीतच राहणार आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून राकेश खाली मान घालून म्हणाला, भाऊ, मी विसरलो होतो. मी नाराज होऊन खोलीत निघून गेले. मला खोटं सांगितलं गेलं होतं. काही वेळाने राकेश माझ्या खोलीत आला. मी रडत म्हणाले, मला या भुताटक्या वाड्यात राहायचं नाही. तू मला खोटं सांगितलं होतंस की आपण शहरात राहू. मग राकेश जवळ बसून मला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आता तुला शहरात घेऊन जाणं शक्य नाही. फक्त काही महिने इथे राहा. जसं इथल्या स्त्रिया राहतात तसं राहायला शिक. मग मी तुला शहरात नेहीन. मी रडत म्हणाले, मी तुझ्याशिवाय इथे राहूच शकत नाही. रात्रीचा तो आवाज माझा जीव काढून टाकतो. मला खूप भीती वाटते. तो म्हणाला, तुला काही होणार नाही. ज्या गोष्टींचा आवाज येतो त्याकडे दुर्लक्ष कर. मी वचन देतो की तुला काहीही नुकसान होणार नाही. फक्त खोलीचं दार आठवणीने लॉक करत जा आणि रात्री बाहेर पडू नकोस. राकेशच्या या बोलण्याने मला आणखी जास्त घाबरवलं. मी म्हणाले, मी या खोलीत एकटी झोपू शकत नाही. राकेश म्हणाला, ठीक आहे, काही दिवस एखादी मोलकरीण तुझ्यासोबत झोपेल. पण एवढंच लक्षात ठेव, भाऊंना तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार असता कामा नये. संध्याकाळी राकेश शहरात निघून गेला. मी एकटीच वाडीत राहिले. रात्री माझ्या खोलीत एक मोलकरीण झोपायला येऊ लागली. ती जमिनीवर गादी अंथरून झोपायची. रात्री पुन्हा त्या किंकाळ्या ऐकून माझी झोप मोड व्हायची. मी पाहायचे की त्या आवाजाने तिचाही चेहरा घाबरल्यासारखा व्हायचा. मग मी तिला एक दिवस याबद्दल विचारलं. तेव्हा ती पटकन मान हलवत नाही म्हणाली आणि गप्प बसली. तिच्या भीतीवरून मला समजलं होतं की इथे नक्कीच गोंधळ आहे. मी तिला म्हणाले, मला माहीत आहे की तुलाही तो आवाज ऐकू येतो. माझं हे ऐकताच ती घाबरून माझ्यासमोर हात जोडू लागली आणि म्हणाली, वाड्यामध्ये कोणालाही याबद्दल काहीच सांगू नका, नाही तर फार वाईट होईल. मी विचार करू लागले की ही भीती नेमकी कशासाठी आहे. त्या रात्री पुन्हा तीच किंकाळी ऐकू आली आणि मी ठरवलं की आता सत्य जाणून घेईनच. मला खात्री झाली होती की हा भूत प्रेतांचा प्रकार नव्हता. काहीतरी मोठं कांड केलं जात होतं. रात्री त्या आवाजाचा मागोवा घेत मी दाराजवळ पोहोचले. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. मी दबकत वर चढले. आवाज जसजसा जवळ येत होता तसतशी माझी भीती वाढत होती. पुढे जाताना पाहिलं की ती किंकाळी माझ्या दिराच्या खोलीतून येत होती. हे पाहून मी हादरले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथून पळत खाली आले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्या दिराचं हे असं रूप मी कधीच कल्पना केली नव्हती. गावात त्यांची खूप प्रतिष्ठा होती, पण आता त्याचा खरा चेहरा समोर आला होता. मी पूर्ण रात्र जागून काढली. सकाळी त्यांनी सहज माझ्याकडे पाहून विचारलं, राकेशचा फोन आला नाही का? मग मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी ठरवलं की या सगळ्याचा उलगडा करायचाच. त्या रात्री मी त्यांचा मागोवा घेतला आणि एका खिडकीतून त्यांच्या खोलीत डोकावलं. खोलीत एक तरुण मुलगी होती. ती गावातीलच दिसत होती. ती गयावया करत होती, पण दिराने तिची दयामया केली नाही. हे पाहून मी तिथून निघाले. मी काहीही करून या सगळ्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला होता. आणि दुसऱ्या रात्री दीर खोलीत नसताना मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि त्याच्या खोलीत लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा दीर आवरून बाहेर गेल्यानंतर मी त्या कृत्याचा पुरावा मिळवला. मी माझं सामान रात्रीच पॅक केलं होतं आणि त्या वाड्यातून कसाबसा पळ काढला आणि थेट माझ्या घरी पोहोचले आणि माझ्या वडिलांना तो व्हिडिओ दाखवला. वडिलांचे एक मित्र वरिष्ठ अधिकारी होते. माझ्या वडिलांनी त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांनी तातडीने कारवाई केली आणि माझ्या दीराला अटक करण्यात आली. त्यांच्या घृणास्पद कृत्यामुळे कितीतरी निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर मी राकेशला घटस्फोट दिला, कारण अशा व्यक्तीसोबत राहणं मला शक्य नव्हतं की ज्याला त्याच्या भावाचं खरं सत्य माहीत असून देखील तो त्याला पाठिंबा देत राहिला आणि मला त्याने त्या नराधामाच्या स्वाधीन केलं होतं. कधी काही ही वेळ माझ्यावर देखील आली असती की जी त्या गावच्या मुलींवर यायची. मला अभिमान आहे की माझ्या या धाडसामुळे अनेक मुली वाचल्या.